बरकत एक सांग, भारतातील सगळ्यात मोठी नदी कोणती? आपली पंचगंगा. अरे 1-2 नाही, 5 गंगा मिळून आपली पंचगंगा. हा अजिबात नाही. भारतातील सगळ्यात मोठी नदी ब्रह्मपुत्रा. ब्रह्मपुत्र. हा बर, मला एक सांग, टमाट्यात काय असतं रे? बी असत्या. बी नाही, सी. हा सी. सी. ते ते आपलं काय म्हणतात ते, हा सी विटॅमिन. हा हा बरं ते बी जाऊ दे. मला एक सांग, माणसाच्या अंगात किती हाड असतात? ए असलं काय मला मालूम नाही बाबा, ग बस. बरकत, तू आयुष्यभर अडाणी ते अडाणीच राहणार बघ. अरे माणसाच्या अंगात 200 हा 200च्या वर काहीतरी आड असतात. चार दिन शाळेत काय गेला तू, तर हाडाचा मास्तरच झालास की. बर, एवढाच हुशार आहेस तर मला एक सांग, एकराला 100 टन ऊस जातो, मग 12 हेक्टरला किती? सांग की आता. आपला मूड नाही. ते दिवसभर शाळेत होतं ना व, तर आता तुझी शाळा नको. लई दमलोय मी. दमलाय, लय दमलायस बघ. शाळेत काय भारा उचलाय गेलता? दमलाय. भार का म्हणून? केवढं काम केलं मी. अरे यात येळ काढून गेलो म्हणून बाई थँक्यू बी म्हणल्या. आता मला समज येत. मग आता तू बी बस की 5वीच्या परीक्षेला. आपलं काम नाही ते, आपलं शेत बरं. खरं सांगू, बाई लई मनापासून शिकवते, लगेच समजतं समोरच्याला. अरे एवढं खंडीभर शिकल्यात म्हणून जमतं त्यासनी, नाही तर साधं सोपं काम नाही शिकणं न शिकवणं. तुला शिकायचंय काय? मी बोलतो बाईसनी. नको रे बाबा नको, मला पैसे मोजा येतात आणि फोन लावता येते, एवढी पढाई बास आहे. हे बघ, तुला या दोन्हीतली काहीच येत नाही, तेव्हा तू शिक शाळा. 4 दिन में ऐसा हाल आहे, रोज भेटायला लागल्यावर काय हाल होणार आहे काय मालूम. खरंच की होईल काय असं? बाई रोजच गाठ पडल्या तर काय होईल? राणानं अनपेक्षितपणे शिष्यवृत्तीसाठी निलोफरची निवड केली हे मला फार आवडलं. आणि त्याहूनही आवडलं त्याचं कारण. एखादा पुरुष अशा पद्धतीचा विचार करतो, स्त्रियांची कदर करतो, हेच किती छान आहे. अत्यंत योग्य आणि विचारपूर्वक निर्णय घेतला त्यानं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेवटी त्यानं त्याचा मान मला दिला. खरंच एखादा माणूस एवढा साधा, निर्मळ, मोठ्या मनाचा असू शकतो. किती हो? बर राहू द्या. 23 सत्ते डोकं फोडी ना तुझं. फोडा माझं डोसकं फोडा. उद्या ती मास्तरीन बाई घरी आल्यावर पाडपाट करून करून तशी बी ती माझं डोसकं फोडणारच आहे. बाहेरच्याकडून फोडण्यापेक्षा तुम्हीच माझं डोसकं फोडा. टाळकं फिरलंय काय तुझं? होय, माझं डोसकं फिरलंय. शाळेत बघितलंस ना कसं ती दोघं बी एकमेकांचं गुणगान करत होती. आणि त्यो राणादा काय तर ह्यो मान अंजलीबाईंचाच हाय. ह्या अंजलीबाई उद्या बायकोचं मान दिला बिला तर तुमचा मान जाणार नव्ह. किती वेळा सांगितलं का तुला, या घरात दुसरी सून येणार नाही म्हणजे नाही.
दुसरी नाही, थोरली सून, ती बी ती मास्तरीन. माझं मन सांगते तसं. मग काडी लाव तुझ्या मनाला. अगं कधीतरी चांगलं बोलत जा चंदे. कोण कुठली ती स्कॉलरशिपच्या जीवावर जगणारी भिकारडी मास्तरीन ती या घरातली सून होणार होय? कधीच नाही, कधीच नाही. ती भिकारडी आहे म्हणून तर रानादाला आपल्या जाळ्यात ओढून घेतलंय ना व तिनं. आणि उद्या घरात आल्यावर घरातच शाळा भरवणार ना व. तुम्ही शिकलासा सुटून जाशीला. माझं काय, माझं डोसकं फोडल्याशिवाय राहणार आहे का ती मास्तरी? एक काम करूया, आत्ताच्या आत्ता माझ्याकडनं पाठ करून घ्या, नाहीतर माझं डोसकं फोडा. तू जर आता गप्प बसली नाही ना तर खरंच डोकं फोडीन ना चंदे. तुला काय वाटलं एक डाव फसला म्हणजे समजा संपलं? लक्षात ठेवा चंदे, त्या दोघांचं भेटणं आमच्या हातात होतं. आणि आता त्या दोघांची भेट बंद कशी करायची ते बी आमच्याच हातात आहे. तुझा तुझा निजमाना ते आईस्क्रीम आण जरा आमच्यासाठी. पाड कवा मात्र या बैलाच्या मुसक्या आवळून रानातल्या कामाला त्याला जुंपलाच पाहिजे. पंढरीची वाट पहिली पायरी नामाची, विठ्ठलाच्या आधी भेट गरुड खांबाची. चंद्रभागे लाग पूर पाणी लागलं वडाला, उमाई म्हणे माझा कुंडलिक बुडाला. दळण दळीते जसं हरीण पळत, आई तुझं दूध माझ्या मनगटी खेळत. अगं थांबलीस का? लई भारी म्हणतेस तू. बहिणाबाईचा आहे काय? नाही रे, माझ्या आज्या पंजापासून चालत आले. कुणाचं आहे काय माहित. तुला माहित आहे का, बहिणाबाई नावाची मावशी आहे. म्हणजे होती, तिची बी अशी साधी आणि सोपी गाणी होती. काल शाळेत मी सुग्रणीचं गाणं ऐकलं. तुला सांगू, मला जे माहिती होतं ना बघ, ते त्यांनी आधी कधी लिहून ठेवलं होतं बघ. राणा, तू शाळेत जायला लागल्यापासून लई काय काय शिकलास बाबा. ते तसं काय नाही, ऐकलं ते सांगितलं. खरं सांगू, तू शाळेत जायला लागल्यापासून तुझी कळी लई खुलली आहे बघ. जात जा तू शाळेत. बरोबर, हे जाऊ दे. एखादं म्हण की. अरे दळण दळून झालं माझं. असं काय करतेस? म्हण की. आता न ग, म्हण की. लय लहान पोरावाने हट्ट करतोयस बघ. आता तरी म्हण. बर. सपान पडील उठून ग आले दारी, माझ्या बाळावानी कोण हाका मारी. माझ्या ग बाळान काय काम केलं, उचललं नांगर मातीच केलं सोन. जाईन शेताला उभी राहीन बांधाला, माझ्या बाळाची जाते कमाई बघाया. माझ्या घराना भावजींची काय सांगू बात, एक पाय तालो मीत एक पाय शेतात. काय राणा भाऊजी, जमतंय ना बा आम्हाला पण? अहो, तुम्ही बी लई भारी म्हणता की. चला न्याहारी करून घ्या. राणा, तू बी आवरून ये.
या राणा भाऊजी, चला. अरे वा, झपाट, मस्त. होय, अरे खा की. मला काय नको. हा म्हणतो ना वा, देऊ पाठीत एक धपाटा. अरे खाशील तर मोठा होशील. वहिनी तुम्ही बी घ्या. उद्या बायकोचं मान दिला बिला तर तुमचं मान जाणार ना हो. या घरात दुसरी सून येणार नाही म्हणजे नाही. दुसरी नाही, थोरली सून, ती बी ती मास्तरीन. हे सूरज, अरे खा की. राणा भाऊजी, ते आम्हाला सॉरी म्हणायचंय. कशाबद्दल? अहो, आम्ही तुम्हाला स्कॉलरशिपच्या कामात लईच अडकवलं म्हणून. हो, असं काय नाही. अहो नाही, कसं आजवर तुमचा एक पाय तालमीत आणि एक पाय शेतात असायचा. तालीम आणि शेतात मन रमवायचं सोडून आम्ही आमच्यामुळे तुम्ही शाळेत जायला लागला. ब्रह्मचारी असून बी बाईं संग बोलायला लागलं. लई ताप दिला आम्ही तुमच्या डोक्याला, म्हणून सॉरी. नाही पण आता आजपासनं तुम्ही फक्त तालीम आणि शेत एवढंच बघ. हो, खरंच असं काय नाही. अहो तसंच आहे, तसंच आहे राणा भाऊजी. अहो तुमचा चेहरा बघा जरा, किती काळवंडलाय बरं. हो, गोदक तर म्हणली काही खुल्ली आहे म्हणून. ए काकी, नाही पण आता स्कॉलरशिपचं काम संपलंय ना व, त्यामुळे तुम्हाला आता बाईं संग बोलायला लागणार नाही किंवा भेटावं बी लागणार नाही. नाही म्हणजे गरजच उरली नाही, काम संपलंच आहे समज. आता त्या त्यांच्या कामात आणि तुम्ही तुमच्या कामात. आमच्यामुळे तुमचं जग पार बदलून गेलत, पण आता समजा परत पहिल्यासारखं होईल बघा. आता तुम्ही शेत आणि तालीम हे सोडून दुसरं कुठं बी जायचं नाही. आता बाई नग आणि शाळा बी नग. अहो, त्या नीलोफरची आई सांगत होती त्यांच्या नीलोफरला म्हणे आपल्या अंजली सारखी चांगली शिक्षिका व्हायचंय. अरे वा, क्या बात आहे. अंजली, ऐकलास ना? अंजली, पाहिलंस ना? अगं, आपण कुठे काम करतो यापेक्षा काय काम करतो हे जास्त महत्वाचं आहे. अगं, प्रेम, शिक्षण आणि ज्ञानाची ज्योत मनात ठेवण्यासाठी काही शहरातलीच मुलं पाहिजेत असं काही नाहीये. आता या छोट्याशा गावात सुद्धा तुझा आदर्श ठेवणारी एक ज्योत ठेवतेस ना कालपासून. अहो बाबा, एवढं कौतुक. मी इतकं काहीच नाही केलंय हो. मी फक्त माझं काम केलं. याचा अर्थ तू तुझं काम किती मन लावून करतेस ना हा होतो. अंजली, या गावात तू रमलीस किती छान झालं नाही? हो, छान आहे ना हे गाव. छान आहे. हो, मग आता बदली कधी तेही सांगून टाका लगोलग. बघ, तुझा अंदाज चुकला म्हणून उगीच चिडू नकोस. तूच म्हणत होतीस ना अंजली या गावात रमेल का, राहील का? आता बघ कसं छान काम करते ती. मला टोमणे मारण्यापेक्षा ना तिचं कौतुक कर. चांगलं काम करणारच ती. काही झालं तरी माझी मुलगी आहे म्हटलं. पण अंजली, तुला आठवतंय का ग, आपण इथं राहायला यायचं ठरवल्यावर खूप नाराज झाली होतीस तू. हो, जुनं घर सोडवत नव्हतं तुझ्याच्यानं.
तिथल्या मित्रमैत्रिणींशिवाय कसं होणार असं वाटायचं ना ग तुला? त्यांच्यातलं कोणी आहे तुझ्या संपर्कात? हो आहेत ना. अगं घर सोडलं म्हणून काय मित्रमैत्रिणी कशी सोडेन मी? तेच आता माझं पहिलं पोस्टिंग बघ, तेव्हाचे माझे सगळे मित्र आजही माझे चांगले मित्र आहे. अगं आपले मित्र किंवा ज्यांच्याबद्दल आपल्याला काही वाटतं ते रोजच भेटले पाहिजेत असं काही नाही आहे ना. रोजच नाही पाहिलं किंवा बोललो नाही तरी मित्र हे मित्रच असतात. आसपासच्या गोष्टी बदलतात पण मैत्री तीच राहते. आपणही तेच तसेच असतो आणि मित्र. हा, आणि असे वारंवार बदल झाल्यानं आयुष्यात गंमत असते बर का. ते एका ठिकाणी राहून एक प्रकारचा साचलेपणा आहे. हो, पण म्हणून त्यासाठी सारखी सारखी बदली व्हायची पण आवश्यकता नसते म्हटलं. माझ्या सगळ्या मैत्रिणी मागं पडल्या. दर वेळेला भिशी अर्धवट राहिली तुमच्या या बदलीमुळं. अगं पण तूही रमलीसच नाही या गावात. पद्मा काकूंच्या पनीर भरलेल्या कचोऱ्याही खाल्ल्यासच ना. आई गं. अंजली, खरंच या गावातली सगळी माणसं छान आहेत. आता राणाजींच घे ना. राणाजी खरे बागायतदार, खरे पैलवान आहेत ते. अरे हो, बरेच दिवसात ते कुठे दिसले नाहीत ग, आणि घरी नाही आले. हा, आणि माझी शेतीची सगळी पुस्तकं त्यांच्याकडे. आता पुस्तकं नाही आहेत तर मी खरा बागायतदार होणार कसा? अंजली, ते आज भेटले तर त्यांना सांग बरं का. हो, भेटले की सांग. अंजली, काय झालं का? काही नाही. अंजू, अगं डबा भरून ठेवला होता, घेतलास का? हो. आणि नीट जा हं. परत यायला उशीर करू नकोस बाई. खरंच की, आता काय कारण आणि काय संबंध? आज खरंच राणाशी भेट नाही. आता आपला रस्ता वेगळा, बाईंचा वेगळा. वहिनी जे म्हणल्या ते बरोबरच आहे. आता परत त्या रस्त्याला जायचं काय कामच नाही. आपण आपलं रान आणि आपली तालीम. हे राणा, थांब थांब, मला शाळेकडे सोड, लय उशीर झालाय. ए हो तिकडे ये बघ, माझा रस्ता वेगळा, शाळेचा वेगळा. मग ह्यो रस्ता काय अमेरिकेला जातोय व्हय? शाळेचं जाय की. नाही नाही म्हणता ना, शाळेच्या रस्त्याला आलो की. चल की. ए हो तिकडे, मला शेतावर जायचंय. मग एक काम कर, मला सोड शाळेत आणि मग जा शेतावर. ए अरे, मला नाही जायचं शाळेकडे. परत जर शाळेकडे दिसलास तंगड सोडतो. अरे कसा आहे हा? हा काही आयुष्यात बदलणार नाही. चार चौघात माझ्याशी बोलणारच नाही हा.